जमलेले सर्व मान्यवर मंडळी, पदाधिकारी आणि माझे सर्व ग्रामस्थ, आज या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि RPI या चारही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी बोरी खुर्द गटातून घड्याळ या चिन्हावर उमेदवारी मला प्राप्त झालेली आहे। मला म्हणण्यापेक्षा ही उमेदवारी आपल्या पूर्ण गावाला मिळालेली आहे आणि आपल्या या छोट्याशा साळवाडी गावासाठी ही मोठी जबाबदारी आहे आणि ती पूर्ण पार पाडण्याची आपली सर्वांना एक संधी मिळालेली आहे। सर्वात मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, तसेच आपले लोकसभेचे खासदार शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी कोले साहेब असतील, तसेच आपले माजी आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील, तसेच तालुक्याचे प्रमुख अध्यक्ष आपले पानूजी पवार साहेब असतील आणि माझे जमलेले सर्व आपले ग्रामस्थ असतील, आजी माजी पदाधिकारी असतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे की ज्यांनी या आपल्या या उमेदवारीसाठी सर्वांनी अहोरात्र मेहनत केली अशी माझे सर्व कार्यकर्ते सहकारी आणि सर्व माझे माते भगिनी असतील, सर्वप्रथम तुमचं खरंच मनापासून मी धन्यवाद करते की आपल्या या छोट्याशा साळवाडी गावाला ही उमेदवारी मिळणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण खरंच एवढी मोठी जबाबदारी आपल्याला सर्व अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि ती आपण पूर्णपणे पार पाडण्याची आपली क्षमता आहे। म्हणून एक सरपंच म्हणून तुम्ही माझं एक काम बघितलेलं आहे आणि मी ते काम प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे। थोडासा मतभेद असतील पण कामाच्या बाबतीत असतील, वैयक्तिक मतभेद माझे कधीच सोयाशी नसतात, पण काम हे कसं आहे, जेव्हा मला तुम्ही जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडण्याची मी अहोरात्र प्रयत्न केलेले आहे आणि ते तुम्ही स्वतः बघितलेलं आहे आणि तसेच प्रयत्न मी येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यासाठी या निवडणुकीसाठी करणार आहे। त्यामुळे तुम्ही एक आपलं गाव म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी राहावे सर्वांना कळकळीची विनंती आहे, कारण की जेव्हा गाव माझ्या सोबत राहील तेव्हा आपण सगळे पूर्ण जे युद्ध असतं ना, जेव्हा आपलं गाव सोबत असतं तेव्हा आपण युद्ध जिंकतो। तसेच एक निवडणूक सुद्धा एक युद्ध आहे। जेव्हा तुम्ही मला आपलं गाव पाठीमध्ये येईल तेव्हा सर्व गाव आपल्याला पाठीमध्ये येतील आणि खरंच जेव्हा गाव पाठीमध्ये येईल ना तेव्हा खरंच मी ही निवडणूक 1001% जिंकून येईल, यात काही शाश्वती नाहीये। आणि माझ्या बरोबर आपल्या खोडदगरातून प्रगतीताई बडे असतील, तसेच बोरीगरातून संभाजी चव्हाण असतील। आम्ही हे तिघही जे उमेदवार आहेत खरंच आम्ही प्रामाणिकपणे काम करू। तुमचे जे काही समस्या असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याचे नक्कीच आम्ही काम करू। तुम्ही आम्हाला अधिकाराने एक मुलगी म्हणून, सून म्हणून किंवा तुम्ही तुमचा जो अधिकार माझ्यावर आहे तुम्ही डायरेक्ट जसं दादा म्हणले की म्हणजे कोणाकडे न जाता तुम्ही त्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊ शकता, तसं मी तुम्हाला खरंच म्हणजे हे ग्वाही देते की तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे भविष्यात मी ही निवडणूक जिंकणार आणि जिंकणारच, पण तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येऊन तुमची जी काही कामे असतील ना ती खरंच मनापासून मी पूर्ण करेल, यात काही शंकाच नाहीये। आणि खरंच आम्ही हे जे तिन्ही उमेदवार आहोत तर त्यांना आम्हाला तुम्ही भरघोस मताने विजय करावा आणि घड्याळ चिन्हाचं बटन दाबून भरघोस मताने विजय करून आणि 7 तारखेला गुलाल आपला समजून तुम्ही या आमच्या उमेदवारांना निवडून द्यावे, एवढीच माझी विनंती आहे आणि मी थांबते। प्रगतीताईला एकमत कल्पना आहे, आपल्याला अजिबात क्रॉस करायचं आणि साळवाडी गाव एक पहिल्यांदा संधी भेटली आहे रुपालीताई नंतर। साळवाडी गाव एक शिक्की जेव्हा चालतं तेव्हा काय होतं हे अख्ख्या तालुक्याला दाखवून द्यायचं। त्यावेळेस एक शिक्की गाव चालेल, तो अभिमान हा प्रत्येक ग्रामस्थाचा असेल, तो बाहेर मेसेज आला। ज्यावेळेस आपलं गाव एक शिक्की चालतं त्यावेळेस इतर नेते असतील किंवा भविष्यात जे कोणी पदाधिकारी असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते त्यावेळेस या ठिकाणी फंड टाकायला कुठलीही गोष्ट कमी करणार नाही, कारण की आपण दाखवणार की आपल्या गावामध्ये एकी आहे, आपण एक विचारांनी चालतो। त्यामुळे माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे, संभाजी शेठ आपले बोरी बुद्रुक घरातून उभे, बोरी हे आपलंच आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे संभाजी शेठ समजा आपले त्या 4 गावांचं संभाजी शेठ समजा आपलं हलकं करतील, समजा प्रचार करू, पण आपली जबाबदारी आहे की शिरोली आलं, सुलतानपूर आलं, जाधववाडी आलं, बोरी आलं, आपण संभाजी शेठसाठी तिकडे पळायचं आणि आपलं जे पण आहे त्यांना आपण शाश्वती द्यायची, आपण त्यांच्यासाठी ते काम करायचं, कारण ते आपल्यासाठी तिकडे काम करतात। म्हणून आपण नुसतं गटाचा विचार नाही करायचा, हे तिन्ही उमेदवार आपल्याला निवडून आणायचे, कारण आपल्याला दाखवून द्यायचंय की बोरी साळवाडी म्हणजे आपलं बोरी गाव पण आपण एकच आहे। बोरी आणि साळवाडी ह्या गावांमध्ये जेव्हा तिकीट जातं तेव्हा हा जो विजय आहे हा तिन्ही उमेदवारांचा होतो आणि इतिहासच बनतो। मागच्या वेळेस शारदाताई शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 20-25 वर्षापूर्वी त्यांना त्यावेळेस अख्ख्या बोरीनी, आपल्या साळवाडीनी, सगळ्या गावांनी एकमुखी पाठिंबा देऊन आपल्या ताईंना भरघोस मतांनी निवडून आणले। शिवाजीदादा चव्हाण त्यावेळेस खाली उमेदवार होते, ते नंतर सभापती झाले। हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं की
तो योग परत आलेला आहे. माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे की आपण या तिन्ही उमेदवार जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हावरती उभे आहेत, कळत नकळत समजा आमच्या वैयक्तिक परिवाराकडून किंवा इतिहास हे 2 महिने जे चालले समजा कोणाची मनं दुखवली असेल त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण इथून पुढे आपण स्वतः उमेदवार आहे असं म्हणून आपण गावच्या बाहेर पडायचं आणि आपण या तिन्ही उमेदवारांना निवडून आणायचं आपण या ठिकाणी काम करायचं आहे. मी गावाला नम्रपणे आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि गाव म्हणून आपण या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी आपले नातेवाईक असतील, आपले पाहुणे मंडळी असतील, मित्रपरिवार असतील, आपण या तिन्ही उमेदवारांना निवडून आणायचा आत्महात प्रयत्न आपण करायचा आहे. यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जे काही उद्या भविष्यात काय आपल्याला काम करायचं आहे या येणाऱ्या 10 दिवसांमध्ये ते तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही सांगायचं. तुम्हाला हे कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही उठायचं, तुम्ही सांगायचं आम्ही इकडे जायचं तिकडे जायचं, तुम्हीच करायचं. तुम्ही स्वतः उमेदवार आहे असं म्हणून तुम्ही काम करायचं आणि तुम्ही ह्या निमित्ताने तिन्ही उमेदवारांना सहकार्य करावं असं माझं या ठिकाणी नम्र विनंती. मी बोरी गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसकडून सादर केलेला आहे. पक्षाने मला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. तसंच बोरी खोडत गणातून कल्पनाताई काळे यांना अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि खोडत गणातून प्रगतीताई बडे यांना उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. अतिशय वातावरण आपल्या पक्षासाठी सगळ्या गटामध्ये चांगलं आहे. पहिला एक राऊंड आपण सगळ्यांनी मारलेला आहे. प्रत्येक उमेदवार अजूनही काही इच्छुक उमेदवार होते पण शेवटी पक्षापुढं काही अडचणी असल्यामुळं पक्षाला निर्णय घेणं तर 3 पेक्षा जास्त जिल्हा परिषदला 1 आणि 2 गणामध्ये 1 उमेदवार एकापेक्षा जास्त तर काही पक्ष घोषित करू शकत नव्हता. पक्षापुढं पण अनंत अडचणी जे प्रक्रियेत लोक होते त्यांना सगळ्या प्रक्रिया माहिती आहे. सगळ्या तालुक्याचं जाहीर झालं पण इथलं आपलं जिल्हा परिषदचं काही जाहीर लवकर केलं नाही पक्षाने, उशिरा केलं. ठीक आहे, काय असतील अडचणी तर पक्ष बघेल किंवा पक्षाच्या माध्यमातून सभापतीने आता सांगितलं. आता आम्हाला उमेदवारी मिळालेली, आम्हाला लोकांच्या पुढे जाणे, आम्ही लोकांना सगळ्यांना विनंती करणार करतोय, लोकही विनंतीला मान देणार आहे. तेव्हा आता इकडं या गणामध्ये ताई तुम्ही आणि जसा प्रचार करणार आहे तसा मी तिकडं प्रचार करताना कल्पनाताई आणि मला भरघोस मताने निवडून द्या असं आव्हान मी कावळपिंपरी असेल, पारगाव असेल, आवरपूर असेल, निमगाव असेल, शिरोली सुलतानपूर असेल, जाधववाडी, बोरी असेल. पण बोरी आणि जाधववाडी ही कनेक्टेड गावं जास्त जरा साळवाडीशी आहे. तर साळवाडी ग्रामस्थांना माझी विनंती आहे, बोरीकर कधी समजा याच्यात असतील तर बोरीकरांनाही माझी विनंती आहे, जाधववाडीकरांनाही माझी विनंती आहे. माझे नातेवाईक भरपूर आहेत दोन्ही गावामध्ये. पण सध्या काय झालेलं आहे, आता रवी भाऊनी सांगितलं का पुढं आरोप होतील, रवी भाऊ असं काय होणार. याचं कारण तुम्हाला सांगतो का आपले तिन्ही उमेदवार आहे, आपण कोणाला दगड आणायचा नाही, आपल्याला पण कोणी हाणणार नाही. कारण आपल्याला कारण नाही, प्रगतीताईंवर टीका करायचं काय कारण नाही, कल्पनाताईंवर नाही आणि माझ्यावरही नाही. आणि जरी कोणी केली टीका माझ्यावर तर मला कितीही दगडी आणलं तर माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे. मी प्रत्युत्तर देत नाही, मी कृतीतून देतो, तोंडाने देत नाही. तो माझ्यावर जरी कोणी आरोप केला तर त्याची जबाबदारी माझ्यावर राहील. एखादा आरोप माझ्यावर केला कोणी ते म्हटले वातावरण जाईल, आरोप प्रत्यारोप इलेक्शन चालू आहे. पण जरी केलं तरी काय त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया, आपल्या मूळ म्हणजे मुद्द्याकडे येऊया. सगळ्यांनी आम्हा तिघांना काम करण्याची संधी द्यावी अशी तिन्ही उमेदवारांच्या वतीनं साळवाडीकरांना आणि परिसरातील किंवा
बोरी घरातील आणि खोडद घरातील सगळ्या लोकांना आपण अशी विनंती करावी की घड्याळापुढील बटन दाबून आम्हाला तुमची सेवा करायची संधी द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णा आलेले आहे त्याच्यामुळे स्पष्टच बोलतो. 2025 ओघ घातलेल्या निवडणुकाच्या आहेत. अण्णा वरुंड्या साडे हा शब्द आपण थोडासा आपल्या मुखात ठेवायचा, आपल्याला जे योग्य करायचं ते आपण करायचं. एक मताने जो आपला उमेदवार आहे याच्यासाठी पाठिंबा हा गावाने पूर्ण द्यायचा हे माझा अनुभव. अण्णा 65 ते 62 वर्षांनी ही संधी येते. गाव आपलं छोटं आहे आणि या सर्वांनी थोडंसं लक्षात ठेवा आणि प्रांजळमध्ये पांडुरंगाकडे तोंड करून हा चान्स जर घेतला तुम्ही तर या पिढीत काहीतरी होईल, नाही तर याच राहायला जाईल.